आणि आजचा हा ग्रँड ओपनिंगचा दिवस आहे. सो पहिलाच दिवस आहे, ग्रँड ओपनिंग आपण करतो. मॅचला सुरुवात तर केली जाईल. आणि पहिली मॅच खेळवली जाते नॅपको नॅशनल विरुद्ध जियान वॉरियर्स. या दोन संघांमधलं बॅटल आहे. हॅलो नॅपको नॅशनल ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. सो चेंडू स्वीकारला या संघाने. प्रतिस्पर्धी जो संघ आहे जियान वॉरियर्स, या संघाला इथे फलंदाजीसाठी राजाच्या आगमनामध्ये तुम्ही पाहताय संपूर्ण स्पर्धा ही मात्र खेळवली जाते. मी खऱ्या अर्थानं ऑर्गनायझिंग कमिटीचे सर्व मेंबर्स आहेत, त्यांचं कौतुक. सेकंड वरती साकिब हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दानिश गोलंदाजी करेल. या ठिकाणी गोलंदाज पंतांचा ऑफिशियल इशारा आलेला आहे. तुम्ही पाहता अरवा सर आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहतोय खाली सर आणि त्याचबरोबर फार मिळाल्या चार. आलाय चौकार. मोहतसीमच्या बॅट मधून एकदम तजेलदार फटका तुम्हाला बघायला मिळतोय. ही सर्कलची स्पर्धा आहे, इथे नक्कीच सर्केल. स्पर्धा खूप रोमहर्षक म्हणेल, यात मात्र शंका नाहीये. सातत्यानं गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरची टाकली जाते. दोन्ही केवळ आणि केवळ एक सिंगल धाव आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. सो प्रिन्स ऑफ बुरुंडी साकिब तुम्हाला बघायला मिळतोय. राईट हँडेड बॅटर्स. ओ यावेळी देखील तुम्ही पाहताय एक्स्ट्रा परत या ठिकाणी तुम्ही पाहताय 1+1 अशा दोन धावा मात्र ऍड कराव्या लागतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या साहाय्यानं पाहायला मिळते. पहिलं षटक ज्या वेळेला टाकलं गेलं होतं, त्या पहिल्या षटकामध्ये यावेळेला दानिशवरती मोठे प्रहार केलेत. थोडासा चांगला स्वीपचा फटका खेळलाय. केवळ एक सिंगल धाव बघायला मिळू शकणार आहे. पहिलं षटक खूप काळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चालू होताना बघायला मिळाले. आणि जी स्पर्धा पाहते या स्पर्धेमध्ये चांगलं रोमहर्ष येईल, यात मात्र शंका नाही. थोडंसं स्टेप आउट देखील केलं, बॅटर्सना सन्मान दिलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 1चा खेळ संपतोय विदाउट लॉस स्पर्धेमध्ये. पहिलीच मॅच यामध्ये आपण पाहतोय नॅपको नॅशनल या संघाने टॉस जिंकला आणि इथे डिसिजन तुम्ही पाहताय तर गोलंदाजीचं घेतलं गेलंय. प्रतिस्पर्धी जो संघ बॅटिंगसाठी त्यांना अपॉर्च्युनिटी दिली संबोधित करतो आणि तो साकिब थोडंसं युनिक फटका खेळण्याचा नक्कीच मध्ये चेंजेस आणलं गेलं असं वाटलं होतं. बॅटर साकिबनं स्टेप आउट केलेत आणि स्टेप आउट करत असताना साकिबनं काय केलं तर त्या फुल टॉसचा परिपूर्ण अगदी चांगला अंदाज घेत असलेला जाव आता देऊन जाईल. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा या ठिकाणी फटका बघायला मिळतोय. येस, 4 धावा मिळतील. रिव्हर्स एफर्ट्स बॅक टू बॉलर खेळ धावचीची संधी होणार का? परंतु इथे मिस्टर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. धाव तर घ्यायची होती साकिबला आणि तुम्ही पाहताय 22च्या स्वरूपातल्या या ठिकाणच्या या धावा मात्र कंप्लीट केल्या जाणार आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 11 धावा खर्च केल्यात. गोल इथे मिस्टर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. नो बॉल देखील 1+1 अशा दोन धावा ऍड कराव्या लागतील. कारण का 22च्या स्वरूपातली एक धाव आणि नो बॉल अशा प्रकारच्या दोन धावा आता या ठिकाणी आपल्याला बघायला देखील मिळतील. काय गोलंदाजी मी तरी म्हणेन पहिल्या षटकामध्ये देखील एक्सपेन्सिव्ह षटक होतं, महागडं षटक होतं. दुसरं षटक हे देखील महागडं ठरतंय. नॅपको नॅशनल संघ देखील चांगले बॅटर्स आहेत त्या संघाकडे. गोलंदाज फक्त थोडं कुठेतरी आपण पाहायला गेलं दिशाहीन गोलंदाजी करतायत. वेगळं गेम प्लॅन, काय रणनीती, कशा प्रकारची स्ट्रॅटेजी साजिदच्या माध्यमात साकिबच्या विरोधामध्ये. कारण का पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती जो गोलंदाजी साफ दिशा से फटके तो पडेंगे फटके. आणि इथे तुम्ही पाहताय धाव संख्या पुढे स्थिरवली. 32 धावा धाव फलकावरती आहेत. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक म्हणावं लागेल. ओव्हर द विकेट आपण पाहायला गेलं थोडासा स्लोअर वनचा वापर आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. षटक क्रमांक 2 षटकामध्ये कुठेतरी आपण पाहायला गेलं तर महागडं आणि खर्चिले षटक बघायला मिळालेत. षटक क्रमांक 3 कोणाच्या माध्यमातून टाकलं जात आहे? दानिशनं पहिले षटक टाकलं होतं, आता तो संघाकडून 3रं आणि त्या स्वतःचं दुसरं षटक टाकताना बघायला मिळेल. स्वीपचा फटका खेळलाय, परंतु केवळ हा फटका सिंगलच धाव देऊन जाईल. डिक्लर झोन मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चांगल्या प्रकारचं डिक्लर सेक्शन आहे त्या ठिकाणी. त्या डिक्लर सेक्शनचा वापर परिपूर्ण केला. दानिशनं थोडासा पुढे येत असताना चांगले एफर्ट्स दिले तिथे. मोठे एफर्ट्स. त्या एफर्ट्सचे खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल.
आणि प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षकाची। काय जबरदस्त तिथे चेंडू अडवला आपल्या संघासाठी, केवळ 3 धावा वाचवण्याचं काम निश्चित रूपी केलंय त्यानं। राऊंड द विकेट थोडंसं युनिक फटका कायच आहे, थोडीशी ऍक्शन देखील होती, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू पुन्हा टाका तुम्ही, कारण का व्हाईट बॉल टाकलाय। क्रिकेटचे नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू मात्र व्हाईट बॉल दिला जात असतो। थोडासा बघा या ठिकाणी बघा क्रॉस द लाईन काय आहे, धावचीची संधी होणार का, बाल बाल बच गया खिलाडी। आणि अशाच प्रकारच्या बघा संधी मिळते आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळेल ना त्या संधीचं तुम्ही सोनं करायला शिका आणि हेच तर खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल। फ्रंट फूटचा वापर केलाय, ऑफसाइड रीजन मध्ये लॉंग द कार्पेटचा फटका आणि केवळ यावेळी देखील एक सिंगल ही खात्यामध्ये तुमची जोडल्या जाते। पहिल्या 2 षटकामध्ये बल्ला चांगल्या प्रकारे चालला होता आणि या तिसऱ्या षटकामध्ये दानिशच्या, आता दानिशला थांबवलं बॅटर्सला, युनिक फटका खेळलाय पण तू झेल टिपला जाईल का, पण तू इथे झेल टिपला जाणार नाहीये। हवेमध्ये होता खूप काळ चेंडू, पकडण्यासाठी थोडंसं मागे राहिलं या क्षेत्ररक्षक। त्याच बदलत आपण पाहायला गेले संधी मिळाली, चांगलं असं जीवनदान मिळालं, धावचीची संधी, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। आता तिसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते। तिसरा षटक संपलेला आहे, धावसंख्या विदाउट लॉस 41, 41 धावा धावफलकावरती या ठिकाणच्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि केवळ 41 झालेले आहेत 41 आणि या षटकामध्ये केवळ 6 चेंडूंमध्ये 7 धावा, इकॉनॉमिकल षटक आहे। खऱ्या अर्थानं दानिशला कौतुक करावं लागेल। आता या 6 मध्ये 7 आल्या, पहिल्या 6 मध्ये 15, दुसऱ्या 6 मध्ये 19 आणि तिसऱ्या 6 मध्ये 7 धावा आलेल्या आहेत। नवीन गोलंदाज आपण एकदा चांगला फटका खेळला डिक्लेअर सेक्शन कडे, सैफच्या माध्यमातून ही गोलंदाजी शेवटचं षटक टाकलं जाते। यानंतरचा पुढचा होणारा सामना अल्क्वासा विरुद्ध तमीद फायटर्स। अल्क्वासा विरुद्ध तमीद फायटर्स या 2 संघांमध्ये बिग बॅटल असेल। सो बोथ कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय। हा चेंडू देखील नो आहे, त्याच्यावरती 4 धावा म्हणजे 4+1 = 5 अशा 5 धावा मिळतील। अगदी वेगवान गोलंदाजी केली जाते, दुसरं धाव घेण्यासाठी इच्छुक आहे का साकिब, परंतु तसं धाव मिळणार नाहीये, केवळ एक सिंगलच फक्त मिळणार आहे। धावांचा खूप सारा डोंगर आता मात्र आपल्याला बघायला मिळेल। साकिबच्या साईनं राईट हँडेड बॅटर्स आहे, युनिक फटका कायचा, नो बॉल, खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक असेल। यावेळी 1+1 अशा 2 धावा बघायला मिळतील। आपण पाहतोय तर खऱ्या अर्थाने या तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल आणि का नाही, या तिन्ही पंचांनी अगदी आपण पाहायला गेले पर्व 3 मध्ये देखील चांगली कामगिरी बजावली होती। फ्रंट फूटचा वापर केलाय, फुल टॉस वरती प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, साकिब ऑन फायर, आलाय चौकार। व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक, 4 धावा वसूल केले तिथे। अशा प्रकारचे एफर्ट देणारा क्रिकेटपटू, थोडंसं युनिक फटका खायचा आणि यावेळी तुम्ही पाहतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बिंदी चेंडू आहे। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 झालेले आहेत, 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। यानंतरला पुढची होणारी मॅच असेल अल्क्वासा विरुद्ध तमीद फायटर्स। दोन्ही संघांना आपण टॉस साठी या कॉम्बॉक्स मध्ये आपण टॉस करून घेतोय। अल्क्वासा विरुद्ध तमीद फायटर्स, सो दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या, टॉस करतोय आपण। राऊंड द विकेट ही गोलंदाजी फ्रंट फूटचा वापर करत असताना पुन्हा एकदा तुम्ही पाहताय तर इथे धाव मात्र सोडली गेली आहे। दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथे चांगले एफर्ट्स दिले गेलेत। अगदी ओपनिंग बॅटर्स जे गेलेत ना त्यांच्या साहाय्याने काय केलं गेलंय तर इथे कोणत्याही प्रकारचा बघा चुका केल्या नाहीयेत। ओपनिंग बॅटर्सने धावांचा डोंगर उभा केला, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। धावचीची संधी आपल्याला बघायला मिळेल का, यस धावचीची संधी मेरे अपने ने लूटा, गहरों में कहा दम था, त्या कस्ती दुबीती वहा विश्वास कम था, विश्वासाची कमी तिथे विकेटची हमी आणि षटक क्रमांक 4 देखील संपले। धाव संख्या आपण पाहायला गेलं तर 59, 59 झालेले आहेत। 24 बॉल्स टू नीड 60 रन्स, 60 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय। 24 चेंडू आणि 60 धावा बनवायच्या बॅटिंग करणारा संघ नॅपको नॅशनल या संघाला। या पुढचं होणार बिग बॅटल असेल अल्क्वासा विरुद्ध तमीद फायटर्स।
सो बोथ कॅप्टन विनंती करतो तुम्हाला की टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. आता अमित फायटर्सचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. एल कसबा कर्णधार आपण या टॉस साठी. सिद्दीक उनेरकर यांना विनंती करतो की आपण टॉस साठी या लगेच. आपला प्रतिस्पर्धी संघाचा जो कॅप्टन आहे या ठिकाणी उपस्थित आलेला आहे. आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. आणि पहिलीच मॅच तुम्ही पाहायला गेला तर 60 धावांचं ध्येय ठेवलेलं आहे. विशाल असं टार्गेट सेट केलंय. झियान वॉरियर्स या संघानं फलंदाजी करत असताना 59 बनवल्या. 60चं टार्गेट 24 म्हणजे 24 चेंडूमध्ये 60 धावांचं हा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पंच सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. या दरम्यान खारवी समाजाचे अध्यक्ष आदरणीय मोरेश्वर साखरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा टॉस करून घेतोय. साहेबांना विनंती करतो की आपण साहेब या तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. खारवी समाजाचे अध्यक्ष आदरणीय मोरेश्वरजी साखरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. चला सामन्याला सुरुवात. इथे राईट हँड ओव्हर द विकेट साकिबच्या माध्यमातून यॉर्कर चेंडू टाकला गेलाय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी पहिला चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळते. क्लास फटकेबाजी देखील बॅटिंग तर चांगलीच केली होती. आता गोलंदाजीमध्ये देखील चांगल्या प्रकारचा रंग उधळताना तुम्हाला हा गोलंदाज म्हणजे जबरदस्त एफर्ट्स तुम्हाला बघायला मिळेल. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक 4 मिळाल्यात. आता सुरुवात देखील दानिशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. अल कसबा ऑन द टॉस. डिसिजन पेंडिंग आहे. काही वेळातच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचलं जाईल. परंतु तुम्ही पाहता ही मॅच इंटरेस्टिंग बनेल. 60 धावा करायच्यात 15च्या सरासरीनं. या क्रीडानगरीमध्ये 60 धावा बनवू शकतील त्याच्यासाठी खूप मोठा असा संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॉलर स्वतः आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल येतोय बिंदी चेंडू. जसे जसे डॉट बॉल येतील ना तसे तसं जो आपण पाहायला गेला हा बॅटर थोडासा प्रेशरमध्ये येण्याची शक्यता आहे. पहिलं जर आपण पाहायला गेलं आणि पहिलं आपण पाहायला गेलं तर एक षटक पॉवर प्लेचं असतं आणि त्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहायला गेलं सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू फक्त तैनात करू शकता. अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्ही पाहताय बुरुंडी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग 4 मध्ये आपल्याला बघायला मिळतील. यॉर्कर लेनची गोलंदाजी आहे. जबरदस्त बॅटर्सला फॉलो केलं गोलंदाजानं. त्याला माहिती आहे की बॅटर थोडंसं स्टेप आउट करणार आहे. त्याचा अनुभव घेतला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. विदाउट लॉस धाव संख्या तुम्ही पाहताय तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले तर 6 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 54 धावांची आवश्यकता अजून देखील असणारच आहे. बॅटर्सला कमालची बॅट चालवावी लागेल.
तुम्ही पाहताय फुलटॉस चेंडू, धावचेची संधी खराब. आपण जर पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडूंमधल्या ताळमेलमध्ये खूप सारी कमतरता बघायला मिळाली आणि सरळ मात्र मैदानाच्या बाहेर चेहऱ्यावरती नैराश्य घेत असताना नाटको नॅशनलचा हा खेळाडू बघायला मिळतोय. उसामा मात्र खुदकुशी करत असताना मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला बघायला मिळू शकेल. एक धाव ऍड करावी लागेल कारण का तो चेंडू आहे विकेटच्या बाहेर ज्या वेळेला गोलंदाजानं टाकला होता आणि तो चेंडू मात्र एक धाव तर ऍड करावी लागेल. परंतु विकेट देखील मिळाले धावचीत होत असताना यष्टीरक्षक नवीदच्या माध्यमातून कोणती चूक केली नाहीये तिथे आणि त्याच वेळेला जो खेळाडू होता त्याला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर्स आलाय. साजिदला पाठवलं गेलं. हालाकी साजिदनं देखील एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी केली होती या संपूर्ण मॅच मध्ये. इथे गोलंदाजीसाठी आलेला जो शादाब गोलंदाज आहे ना त्याने मात्र प्रभावित केलंय. पहिले 6 चेंडू कोणी टाकले होते तर साकिबनं टाकले आणि पुढचे 6 चेंडू आपल्याला पाहायला गेलं तर शादाबच्या माध्यमातून टाकले जात आहेत. आता बॅटर जो आलाय त्याला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल. मोठा प्रहार हो यावेळेचा फटका. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 4 धावांचा आलाय. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 13 क्या होगा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकेल. यष्टीरक्षक थोडस आपण पाहायला गेलं तर त्याचं मन विशालित झालंय. एक सिंगल धाव मात्र आता चोरली गेली आहे. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेल मात्र चांगला आहे. साजिद राईट हँडेड बॅटर्स आहेत इथे. साजिद आणि त्याचा साथीदाराची जोडी तुम्ही पाहताय दानिश. हे दोन खेळाडू आहेत. दानिशनं एकंदरीत जर पाहायला गेलं तर 22 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या होत्या. पहिले षटक 15चं टाकलं होतं ज्या वेळेला त्यांनी तिसरं षटक 7 धावांचं टोटली 12 चेंडूंमध्ये 22 आपल्या संघाकडनं त्यांनी खर्च केल्या होत्या. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळणारा हा चेंडू होता. ऑफसाइड रिझन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. ऑफिशियली इशारा मात्र केवळ एका सिंगल धावेची असेल. त्या सिंगलच्या साहाय्याने तुम्ही यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. त्याच्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतील. तुम्हाला चौकारांचा बहुसार करावा लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणजे फ्रंट फुटचा वापर करत असताना तुम्हाला चांगला क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत 1.5 चेंडू झाले. त्यांनी धावसंख्या देखील 15 झाली आहे. एक विकेट देखील गेलाय आणि एक रिक्वार रन रेट 20.77 अशा प्रकारचा रिक्वार रेट. यष्टीन सावेद हो गई भूल. बॅटर्स की दांडी दांडी गुल. सरळ बाहेर जाईल काढू. मोठा धक्का बसलाय. नाटको नॅशनल या संघाला दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या 2चा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेले आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. 15 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतच आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये तुम्ही पाहताय तर आतापर्यंत 45 धावांची आवश्यकता. अल कस्वा वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. अल कस्वा या संघाने टॉस जिंकला आणि तिथे तुम्ही आणि सर्वांना विनंती करतो आपण या नक्कीच या अथांग समुद्राच्या कुशीमध्ये स्पर्धा खेळतोय. त्यामुळे जितकं लवकर होईल तितकं आपल्याला मॅचेस कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. कारण का आपण म्हणतो ना समुद्र माणसाने कसं समुद्रासारखं जगायचं ना भरतीचा माज ना ओटीची लाज. तशा प्रकारे माणसानं जगणं खूप महत्वाचं आहे. आज आपल्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये किंमत मिळते त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आवर्जून जा. पण तू या चुका करू नका. इथे विकेटचं पद संभाव्यता खतरा मंडळतोय. तिथे संभाव्यता नाही. बॅटर्स दानिश सरळ चेहऱ्यावरती नैराश्य घेत मैदानाच्या बाहेर जाईल. ही मोठ्या मासाला फसवलंय. आता मात्र सरळ धक्का क्रमांक 3. क्रमांक 5चा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल इथे बॅटिंग करत असताना. फुल टॉस वरती मोठा गॅप मध्ये चेंडू सीमा रेषा पार. मिळाल्या 4 तभी तो होगा बिडा पार. दानिश ऑन फायर आलाय चौकार. व्हॉट अ शॉट. वाह. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे आणि संकट काळामध्ये नक्कीच स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये. कारण मी स्वतः अजून जिंकलेलो नाहीये. अजून देखील मॅच बाकी आहे. तुम्ही होऊ शकतील या 60 धावा. त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात फ्रंट फुटचा वापर. खोलवरचा चेंडू टाकलाय आणि इथे मात्र केवळ सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. हा नानाचा मामला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव खूप महत्वाची आहे. एक धाव तुम्हाला खूप महत्वाची आहे. आपण म्हणतो ना की एकंदरीत बघा लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावाला खूप महत्व आहे. आज एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल.
लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा खर्च यांना थोडस रोख लावावं लागेल, पाबंद व्हावं लागेल. ओ कार्पेट के सहारे खेळला हुआ स्ट्रोक. केवळ इथे डॉट बॉल बघायला मिळेल तुम्हाला. बिंदी चेंडू आलाय. अफलातून दर्जाचं क्रिकेट साकीब खेळतोय. फ्रंट फूटचा वापर पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. केवळ सिंगल वरती तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे. अशाच प्रकारचं क्रिकेट षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय. धावसंख्या 25, लॉस ऑफ 3 विकेट्स. 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. हे शक्य नाहीये, हे पॉसिबल देखील नाहीये. 6 चेंडू 35 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज 6 मध्ये 35 ची गरज. मोतसिमच्या माध्यमातून पहिला चेंडू ती यष्टींचा वेध घेणारा चेंडू टाकला. त्याने देखील बॅटर्स जो चांगला खेळाडू दानिश त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. फ्रंट फूटचा वापर केला. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. केवळ एक सिंगल. आणि इथे तुम्ही पाहता बघता बघता चौकार देखील आलाय. कधी कधी आपण म्हणतो ना की इझिली चेंडू देखील आपण म्हणतो क्रिकेट म्हणजे नेमकी काय, की थोडासा कठीण चेंडू अगदी सहजरित्या पकडणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं तर सोपासा चेंडू सहजरीतीनं सोडणं त्याला देखील क्रिकेटच म्हटलं जातं. केवळ एक सिंगल आता बघायला मिळते. एक 4 धावा आल्या त्यानंतर सिंगल आपल्याला बघायला मिळतील देखील. हो, चांगला स्विंग प्राप्त झालाय तिथे. मोतसिम चांगला स्विंग हवेमध्ये स्विंग करतोय आपल्या संघाकडून. आणि ही गोलंदाजी अपेक्षित देखील राहणार आहे. जियान वॉरियर, यष्टीन सावंत क्लीन बोल्ड. इथे देखील मोठा धक्का बसलाय. परिपूर्ण सामना तुम्ही पाहताय तर जियान वॉरियर्स संघाकडे झुकताना बघायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल. थोडासा नॅपको नॅशनल या संघाने ज्या आपलं डिसिजन घेतलं गोलंदाजीचं कुठेतरी असं वाटलं होतं की 30 ते 35 धावांवरती आपण रोखू शकतो. आणि इथे सरळ आउट ऑफ द मार्क चेंडूला ठोकलाय. आणि षटक क्रमांक 14 देखील संपलेला आहे. जियान वॉरियर्स या संघाने तुम्ही पाहिलं सामना जिंकलाय. जियान वॉरियर्स 1/29 रन्स. 29 धावांनी हा पहिला दणदणीत विजय तुम्हाला बघायला मिळतोय. बुरुंडी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग 2024 सीझन 4 आणि सीझन 4 ची पहिली मॅच जियान वॉरियर्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि नक्कीच तुम्ही जर पाहायला गेलं तर फैजानजी पुरकर साहेब यांच्या माध्यमातून देखील एक कमेंट आलेली आहे. सो विकी यांची देखील एक कमेंट आलेली आहे. सुपर कॉमेंट ब्रो, नेम प्लीज. येस विकी मिसरी मोहिते पुन्हा एकदा तमाम ऑनलाईन रसिक मायबापांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे स्वप्नील मेहता साहेब यांची देखील कमेंट आलेली आहे. ग्लोबल टूर्स फॉर ऑल माय बुकिंग अँड विजा. थँक्यू फैजान भाई. तो नक्कीच सर. अब्बास मुल्लाजी सर, सर तुमचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आतिक नवसेकर साहेब,